पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 9763073257 8788 1517 आमच्या मागण्या पूर्ण होतील की नाही ते सांगावं, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. तुम्ही मराठ्यांना सुखानं खाऊ दिलं नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखानं खाऊ देणार नाही. अंमलबजावणी करायची की नाही सांगून टाका. तोंड लपवू नका. आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं. आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटत नव्हतं. आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. यातच आता मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते. मराठा आरक्षणासंदर्भातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला असून आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्यानं सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. याचिकाकर्त्यांनी नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना तशी विनंती केली होती. नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्यानं सुनावणी घेण्यास तयार झालंय. याचिकाकर्त्यांना आता याबाबत नव्यानं अर्ज करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत. दुसरीकडे आता सुरू असलेली सुनावणी सुमारे 60 ते 70% पूर्ण झाली आहे, परंतु आता पूर्णपीठ नव्यानं सुनावणी घेणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवरील निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आता नवीन पूर्णपीठासमोर पुन्हा दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो, पण स्वार्थासाठी नाही. यातच जातीचं कल्याण आहे. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही? आमच्या एकाही बांधवाचा जीव जायला नको, पण मुख्यमंत्री उलटा काळजाचा दिसतो. सगळे मेल्यावर सांगू नका. 10 दिवसांनी सांगितल्यापेक्षा आत्ताच सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल असा अल्टिमेट जरांगे यांनी दिलाय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.